स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतोय. घेऊन चालतोय क्रिकेटच्या रणसंग्रामावरती. पाहत राहा गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. WTC.live च्या माध्यमातून गोलंदाज यार गोलंदाज आकाश पाटील. बिगिट केला जातोय. डीप डोक्याच्या वरनं चेंडूला अडवतील तोपर्यंत चेंडू गाठतोय सीमा रेषा पार. ओर दोर पहिला संघर्षमय खणखणीत चौकार. पहिला चेंडूवरती चौकार. बिगिट तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर. छूम अंतर. विनेश डोलकर या ठिकाणी ढोलक वाजवतोय 10 धाव्यांचा. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती गगनचुंबी षटकार. गोलंदाज तयार. फुलटॉस होता. खोलवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूवरती 10 धावा येत आहेत. मॅन ऑफ द पॉवर प्ले मध्ये सक्षम खेळ दोन्ही फलंदाजात आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील अकीब आणि निश्चितच तोशिफ पटेल यांची पार्टनरशिप खूप चांगली राहिली आणि तोशिफ पटेलच्या नावी देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतकाची खेळी नावी आहे. बिग हिट चांगला फटका. डीप कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धाव मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एका डझनाच्या घरात 12-5 षटकांची मॅच आहे आणि पहिलं षटक P1 आणि दुसरं षटक P2 मध्ये आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाचं झालं. शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑन, सिली मिड ऑफ. फटका चांगला आहे. गोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सोडला गेला होता. 2 धाव मिळतील का? परंतु थ्रो ऑन द स्टंप यायला हवी होती. हलगर्जीपणा परंतु मिळतील 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफल करतील 14. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. चांगला फटका आहे. चेंडू करंगलत चाललेत ऑन साइडला. तत्पूर्वी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला संपला जातोय. आदित्य पाटील निश्चितच स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला. स्टार खेळाडू म्हणून त्याची नियुक्ती झाली. 15 धावा. षटक क्रमांक पहिला संपला जातोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. स्मिथ येत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी स्मिथ भोईर. काल बेस्ट बॉलर देखील राहिलाच हाच गोलंदाज. परंतु या मैदानावरती कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल. 15 विकेट त्याच्या नावी होती. मकर संक्रांत चषक मध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिली. गोलंदाज तयार. स्मिथ येत आहेत. लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार. प्रथमेश हलक्या त्यांना प्लेसमेंट दाखवत आहेत. 2 धावा जरूर मिळतील. फलंदाज त्या ठिकाणी होते निश्चित विनेश
डोलकर होते. 2 धावा मिळतील. 1 रन शॉट. 1 धाव कमी केली जाईल. 16 धावा धावफलकावरती. पहा अतिशय तीक्ष्ण नजर आहे पंचांची. 16 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा पिवनचा षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. एकूण धावसंख्या 16. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील. लाऊट अपील पंचाकडनं. अपील जरूर मागितले जाते. पंच या ठिकाणी लाईन बघतात आणि लेग बायचा इशारा येतो आणि निश्चितच 1 धाव जरूर मिळेल. 17 धावा धावफलकावरती येतील. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना पंच आम्हाला इशारा देत चला. लेग बायस त्यानंतर बॅटकट. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. स्मिथ. शॉट अँड पूल. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीचं. विकेटच्या पाठी सूचित दे. क्षेत्ररक्षणाला पहारा देणं गरजेचं असतं. इथे सातत्याने चांगलं गोलंदाजीचा पृथक्करण राहिले गोलंदाज स्मिथ याचा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. स्ट्राईक एंडला मात्र प्रथमच या ठिकाणी येतोय प्रथमेश. प्रथमेश कोहलीकडे क्षमता आहे, ताकद आहे, होश, जज्बात, जुनून आणि नजाकत देखील त्याच्यामध्ये डासून भरली आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती. खूप साऱ्या अपेक्षा प्रथमेश कोहलीकडनं. स्वीप करायचा होता. लेग स्टिकच्या का खूपच दुरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतो. इट इज वाईट. 1 धाव जरूर मिळेल संघाला. संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 18च्या घरात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. गोलंदाज स्मिथ तयार होत आहेत. 18 धावा. गणेशपुरी टीमला दहिसर संघासमोर जर जिंकायचं असेल तर 60 ते 65 धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं असेल. कारण दहिसर टीम मध्ये राहुल सारखा मोठा फलंदाज आहे. बिग हिट. प्रॉपर टायमिंग. नेत्रदीपक पारदर्शक फटका आपण पाहिला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मिडल ऑफ द बॅट षटकार. तर षटकार येतोय. षटकाच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या आपण पाहतोय 24. लॉस ऑफ 0. चांगली फलंदाजी दाखवली जाते गणेशपुरी टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्मिथ. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील. फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 आकाश येत आहेत चेंडूवरती. फलंदाज प्रथमेश कोहलीची केली संपुष्टात. तर षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. स्मिथला मात्र पहिली सफलता मिळते. कामाला बेस्ट बॉलरचा
किताब मला मिळाला याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना मकर संक्रांत चषक मध्ये आपण पाहिला गोलंदाज स्मिथ भुईर याला षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज विनेश डोलकरला आपण पाहतोय हलक्याने प्लेसमेंट करतायत. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 25 धावा 12.50 सरासरी गाठली 2 षटकामध्ये. थँक्यू. सावरखार संघाचा संगणक आणि मोह कोलीवाडा संघाच्या संगणकाला पहिला कॉल देतोय. आपण टॉस साठी आणि आपण रिपोर्ट करायचा आहे आमच्या व्यासपीठावर. चला षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपला जातोय. धावफलकावरती धावा 12.50 ची सरासरी गाठत 25 धावा धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजीसाठी आदित्य पाटीलचा वापर केला जातोय. शॉट अँड पुल खूप मोठा षटकार येतोय. फलंदाज विनेश डोलकरच्या बॅट्स मधून गगनभेदी आसमानी टोला षटकार. एकूण धावसंख्या 31 धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी रौद्ररूप धारण करतोय. आपल्या अस्त्राचा वापर करतायत फलंदाज. स्लोअर होता कॉटन बॉलचा शिकार फलंदाज बाद. यावेळेस विनेश बॅक टू द टेकआउट दुसरा झटका. तर 12 चेंडू आणि 23 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी पाहिला विनेश डोलकर यांच्या बॅट्समधून. 2 षटकार 1 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट न्यू मॅन या ठिकाणी लँड होतोय. अविनाश डोलकर गोलंदाजी मार्कवरती. आदित्य पाटीलला मात्र सफलता मिळली जाते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 5 षटकांची ही मॅच गणेशपुरी विपक्ष खेळत असताना दहिसर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी. लिडिंग एज त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला देखील चेंडू चक्रावून सोडून जातोय. एकच धाव मिळेल. बॅटकडचा इशारा तो पंचांचा. 32 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. नगरसेवक चषक 2021चा एक सुंदर पर्व रंगरंगत्या आणि तापत्या उन्हामध्ये सामन्याचा आस्वाद घेतात आमचे प्रेक्षक आमचे पंच त्यांचा देखील खूप सारा आभार. गोलंदाज तयार. शॉट अँड पुल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षणाची तैनाती. क्षेत्ररक्षणात चुकाल तर सामन्याला मुकाल. षटकार येतोय. थर्टी 38 धावा 38 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. ऑन साइडला केला होता. बॅटच्या राडार मध्ये चेंडू येत नाही. बऱ्याच कालानंतर चेंडू मात्र या ठिकाणी आपण निर्धाव पाहतोय.
षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाजी करत असताना आदित्य पाटीलला षटकातील चेंडू फेकून होत आहेत. तब्बल 5 अंतिम चेंडू प्रगतीपथावर. फटका हवेत खेळतायत. सेफ लँड होतोय चेंडू. डीप लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक फार वेगाने येतील. फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक तिसरा संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस 39 धावसंख्या 10 फलकावरती. जय महाराष्ट्र डीजे ऑपरेटिंग सिस्टम रोहित जाधव. छोटा तीर डीजे ऑपरेटिंग अप्रतिम. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय. 39 धावा. गोलंदाजी मार्क वरती स्मिथ. हा चेंडू लेडिंग दरम्यान सीमारेषेला चाटत चोळत पुसत चेंडू मात्र या ठिकाणी रोखला जातोय. अंतिम क्षणामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक ही मात्र शर्यत जिंकतोय. रितेश स्ट्राईक एंड वरती आपण खेळताना पाहतोय. एकूण धावसंख्या 41. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार स्मिथ भोईर. गोलंदाज तयार. ऑन साईडला केल्या जातात. अतिशय चांगला चेंडू पाडल्यानंतर चेंडू झपकन आत येतोय. त्या चेंडूवरती मात्र फलंदाज अशा नजरेनं पाहत बसलाय. एकूण धावसंख्या 41 आपण पाहतोय. या मैदानावरती सूचित धावसंख्या खूप ठोकल्या जातात परंतु फलंदाज ठोकणार हवा. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. षटकातील पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईट. 1 धाव जरूर मिळेल. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिल्या तर 42 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. सांख्यिक कोटीतील 4, वैयक्तिक कोटीतील 2 षटक घेऊन येतात स्मिथ. चांगला गोलंदाज आहे. उभरता सितारा आपण पाहतोय. फटका चांगला आहे. कार्पेटचे सहारे चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी थोडेसे फंबल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय परंतु 2 धावा जरूर मिळतील. डायरेक्ट हिट करतील का मात्र फलंदाजाला या ठिकाणी आत्महत्या करावी लागेल. 2च धाव मिळतील. एकूण धावसंख्या 44 वरती. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख फटका. क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहतोय परंतु त्या ठिकाणी एफर्ट्स पहा किती चांगले. क्षेत्ररक्षणाचा बॉडी अक्षरशः पूर्ण झोकून दिली होती. चेंडूवरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आदित्य. चांगलं क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 46. षटक क्रमांक 4 चेंडू फेकून होत आहेत. 4 चेंडू अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. बिगिट केला जातोय त्याच दिशेनं. लॉंग ऑफ कडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र चेंडूवरती आले होते क्षेत्ररक्षक राहुल होते. मोठा फलंदाज आहे. दैसर संघाची ओळख. आपल्या नावाचा दबदबा सातत्याने टेनिस क्रिकेट
पटलावरती क्रिकेट का कोहिनूर का ताईनात हिरा असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, कारण खूप सारा अनुभव या राहुलकडे आहे. एकूण धावसंख्या 47 आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर गोलंदाज या अंतिम चेंडू फुलटॉस होता, फ्लिक करत आहेत. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी मिळेल एकच धाव. सोमनाथ होते त्या ठिकाणी, मात्र एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपला जातो. 10 फलकावरती धावा 48. आयलू भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला आयलू भंडारा उदलाला माझे DJ Vaibhav in the mix. एकूण धावसंख्या 48 आपण पाहतोय. अंतिम षटक डेट और असं म्हणून म्हटलं जातं, स्लोगवरचं षटक आहे. या षटकामध्ये धावसंख्येचा उच्चांक गाठावा लागेल. टीम गणेशपुरी संघासमोर ऋषभ पाटील कुठे असाल, मंचाशी संपर्क साधायचा आपण. लवली स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. 2 बाउन्स बरार चौकार. गोलंदाज तयार. शॉट अँड पुल सक्सेसफुल. क्लासिकल फटका आपण पाहिला. मिडल ऑफ द बॅट षटकार. हा फटका देखील चांगला आहे. चेंडूला फेकून देतात काव कॉर्नरच्या डोक्यावरून. एवन क्वालिटीचा बिगेस्ट षटकार. धावा या ठिकाणी उच्चांक गाठताय. 64 रन. गोलंदाज तयार. फटका खूप चांगला आहे. चेंडू मात्र थर्ड मॅन सीमा रेषा बाहेर जातोय. चौकार. च्या बरोबरीनं या गोलंदाजांनी 4 चेंडूवरती धावसंख्या खर्च करतायत तब्बल 20. 2 चौकार, 2 षटकार. गोलंदाजाची मात्र या ठिकाणी पिस काढली जातात. गोलंदाजच्या ठिकाणी आपण पाहतोय जयेश भोईर वरती हल्ला चढवला जातोय. फलंदाज राहुलच्या बॅट्स मधून बऱ्याच वेळेनंतर बऱ्याच अवधीनंतर हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. एकूण धावसंख्या आपण पाहतो 68 रन. षटकाराला 74, चौकाराला 72. फुल टॉस होता. ऑन साइडला
काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज रनआउट. अविनाशला मात्र परतावं लागेल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होते. एकूण धावसंख्या 69. 70 धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत त्या मात्र दैसर टीमला. थँक्यू. तर 70 धावींचा पिछा करायचा आहे. ही धावसंख्या कशी उभारली जाईल, फलंदाजी चांगली होईल की गोलंदाजी चांगली होईल, जाणून घेऊया. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील माझे परम मित्र, माझे साथी कॉमेंटेटर ऋषभ पाटील. थँक्यू डीजे. एकाहत्तर धावा उभ्या केल्या होत्या किरवली संघानं. 24 चेंडूमध्ये तोशिफ सारख्या फलंदाजाने चोख उत्तर दिला किरवली संघाला. सावर संघाचा संगणक आणि मोह कोलीवाडा संघाचा संगणकाला विनंती करतोय की या आपण नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील तिसरा सामना देखील आपण पाहतोय. दैसर विपक्ष गणेशपुरी. तर गणेशपुरी संघानं 30 चेंडूमध्ये एकूण 70 धावाकडून 70 धावाचं लक्ष ठेवलं आहे दैसर संघासमोर. तो दैसर संघ आपण देखील पाहतोय मकर संक्रांतीमध्ये चॅम्पियन देखील ठरला आहे. चला पंचाने विनंती करतोय की आपण गणेशपुरी संघ आपल्या क्षेत्राची थोडी सजवत आहे. सामना रंगतोय दैसर विपक्ष गणेशपुरी या दोन संघामध्ये सामना रंगतोय. सांघिक कोट्यातील पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं गोलंदाज सज्ज झाला आहे गणेशपुरी संघाचा. प्रथमेश कोळी सांघिक कोट्यातील पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं गोलंदाज सज्ज झालाय. प्रथमेश कोळी गोट एंड करून सज्ज झालाय. शक्यती पहिला चेंडू समोर फलंदाज देखील आपण पाहतोय दैसर संघाचा मिलिंद. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण राहुल पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना चालू होतोय दैसर विपक्ष गणेशपुरी या दोन संघामध्ये.
पंच आमच्या उन्हाच्या भरामध्ये पंच गौरव कोपरकर आणि पंकज कोपरकर एक जबरदस्त पंच देखील आपण पाहतोय. सावरकर संघाचा संगणक आणि मोह कोळीवाडा संघाचा संगणकाला विनंती करतो की आपण यावेळी फटका चांगला आहे. शतरक्षण चेंडूवरती येतोय. उचलेल फेकीन तत्पुरती एक धाव लागेल. श्री गणेशा ओपन होतोय. दैसर संघाची धाव संख्या एक चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. सावरकर संघाचा संगणक आणि मऊ कोळीवाडा संघाचा संगणक यावेळी फटका चांगला आहे. चेंडूवर शतरक्षण जबरदस्त शतरक्षण देखील पाहायला भेटतो. एकच धाव लाभेल. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये म्हणजे 2 धावा यावेळी दैसर संघाच्या 2 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. जबरदस्त गोलंदाजी देखील आपण पाहायला भेटतोय. गोलंदाज प्रथमेश कोळी यावेळी फटका चांगला येतोय. क्षेत्ररक्षणाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा लगत बाहेर 4 धाव्यांसाठी वळतोय डीजे करे. दाखवल्या चेंडू चौकार आणि संघाची धावसंख्या धावपैकी लागल्या 6 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी जबरदस्त चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला मात्र एक धाव लाभेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 ही धावसंख्या लेग बाय सेल 7 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 70 धावेची गरज यावेळी खेळणारा संघ दैसर संघाला. तर आपण फलंदाज देखील पाहतोय. एक मोठा आणि अनुभवी फलंदाज राहुल पाटील दैसर संघाचा. यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू आवाकाच्या बाहेर चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी. दाखवून दिलाय षटकार आणि संघाची धावसंख्या धावपैकी लागली 13 धावा. षटकारील अद्याप शेवटचा चेंडू. षटक क्रमांक पहिला षटकारी शेवटचा चेंडू. यावेळी फलंदाजाची दांडी गुल झाली. फलंदाज बाद झालाय. पहिला गडी गाडत झालाय दैसर संघाचा राहुल पाटील. बॅक टू द पवेलियन. संगणक आणि मऊ कोळीवाडा संघाचा संगणकाला विनंती करतो की या आपण शेवटचा कोल असेल मऊ कोळीवाडा आणि सावरखंड या संघाचा संगणकाला विनंती असेल. सावरखार तर नक्कीच या दोन्ही संघाला विनंती असेल. हा आपल्या दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल. सावरखार संघाचा संगणक आणि मऊ कोळीवाडा संघाचा संगणक याचा आपण एक षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावपैकी लागली 13 धावा. षटक क्रमांक दुसरा मऊ कोळीवाडा संघाचा संगणक आलेला आहे. सावरखार संघाचा संगणक या आपण यावेळी फटका चांगला येतो. शतरक्षण चेंडूवरती एक धाव लाभेल. दुसरीचा प्रयत्न होईल का? एक धावानं समाधान मानावं लागतंय. दैसर संघाला संघाची धाव संख्या 14 धावा. एक चेंडूचा खेळ संपतालाय म्हणजे 7 चेंडूंचा खेळ संपतालाय. संघाची धाव संख्या 14 धावा. गोलंदाज सज्ज झालाय राहुल कोळी.
षटकारी दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चेंडूवरती सहजरित्या चेंडूला घेतला हातामध्ये फलंदाज बाद झालाय. दुसरा गडी गाडत झालाय दहिसर संघाचा. पहिल्या चेंडू एक धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडू फलंदाज देखील बाद केला. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा. षटकारी तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज राहुल कोहली. यावेळी जबरदस्त चेंडू फलंदाजाला चेंडू समजला. चेंडू जातोय निर्धाव. सांघिक कोटा भरला जातोय गोलंदाज राहुल कोहली याचा. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. खेळणारा संघ गणेशपुरी संघ. जबरदस्त गोलंदाजी. धावपैकी धावा लागल्या 14 धावा. षटकारी चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी क्षेत्ररक्षण चेंडूवरती पुन्हा एकदा 30 दर्शक तोच फलंदाज देखील बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला भेटतोय राहुल कोहलीच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकल्यात, 1 धाव आणि 2 गडी देखील गाडस केल्यात. जबरदस्त अफलातून गोलंदाजी पाहायला भेटतोय गणेशपुरी संघाचा गोलंदाज राहुल कोहली. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज सज्ज झालाय राहुल कोहली. षटकारी 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी फटका चांगला आहे. तो क्षेत्ररक्षण चेंडूवरती. चेंडू उचलेल फेकीन. यावेळी फलंदाज बाद होईल दहिसर संघाचा. जबरदस्त गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू. या बेली संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त न फक्त 15 धावा. नवीन फलंदाज जातो तो म्हणजेच सोमनाथ भोईर. षटकातील शेवटचा चेंडू राहुल कोहली. या वेळेस पुन्हा एकदा तोच फटका. 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. या 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 का ढोला म्हणजे 16 धावा देखील आपण पाहतोय. धावफलकी दहिसर संघाची धावा 16. आता मात्र समीकरण बदलतोय. येणारे 18 चेंडू 54 धावेची गरज. धावसंख्या कुठेतरी गारजली यावेळी दहिसर संघाची. कारण येणारे 18 चेंडू 54 धाव्याची गरज. पाहतोय गोलंदाजाच्या मौल्यावरती जबरदस्त कामगिरी देखील चांगली होतोय. यावेळी क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. फलंदाज बाद होतोय.
त्या अक्षय आकाश पाटील थोडीशी धावसंख्या नाराजली दौसा संघाची, कारण आता माझं समीकरण बदलतोय. येणारे 16 चेंडू 53 धावेची गरज दैसर संघाला. यावेळी स्पार्का चांगला येतो, चेंडू थांबणार ना, चेंडू आवाकाच्या बाहेर, चेंडू फरार झालाय. 6 धावांसाठी वळतोय डीजे करे. गोलंदाज आकाशने आळ्या आळ्या षटकार, गोलंदाजाला थोडासा केला गप्प आणि संघाची धावसंख्या झाली धावपैकी 23 धावा. यावेळी जबरदस्त चेंडू येतोय, पंचांचा इशारा आम्हाला लावेल, पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू, एक धाव लाभेल. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकल. संघाची धावसंख्या 24 धावा. षटक क्रमांक तिसरा येणारे 15 चेंडू 46 धावेची गरज. यावेळी पंचांचा इशारा, फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी. सावरखार संघाचा संगणकाला विनंती करतो, या पण मऊ कोळीवाडा संघाचा संगणक आलेला आहे. शेवटचा कॉल सापडला नाही. हा चेंडू दाखवलाय गोलंदाजाला, षटकार येतोय. 6 धावांसाठी चेंडू फरार झालाय. डीजे कडे वळतोय. पुन्हा एकदा डीजे मास्टरला चान्स देतो आपण. संघाची धावसंख्या पुढे सरकली. संघाची धावसंख्या धावपैकी 30 धावा. आता मात्र इथना समीकरण बदलल. येणारे काही चेंडू 40 धावेची गरज. 13 चेंडू 40 धावा. नवीन चेंडू द्यायचा आहे. येणारे 13 चेंडू 40 धावेची गरज. षटकारी शेवटचा चेंडू यावेळी दाखवून दिलाय फलंदाजाने. 6 धावांसाठी चेंडू. षटक क्रमांक तिसरा, षटकातील शेवटचा चेंडू देखील आपण पाहतोय. यावेळी फलंदाजाची दांडी गुल केलाय. फलंदाज बाद झालाय दैसर संघाचा आदित्य पाटील. येणारे 12 चेंडू 40 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम देखील असेल.
आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ पेंदर नगरसेवक ट्रॉफी देखील पाहतोय. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना देखील पाहतोय आपण. दैसर विपक्ष गणेशपुरी या दोन संघामध्ये. यावेळी पुलेचा चेंडू होता. शतरक्षण चेंडूवरती येतोय. षटकार येतोय. चुकी करतोय शतरक्षण आणि 6 धावा लागतील. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36 धावा. वळतोय डीजे करे. यावेळी फटका चांगला येतोय. शतरक्षण चेंडूवरती ते एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धावाने समाधान. संघाची धावसंख्या पुढे सरक. संघाची धावसंख्या 37 धावा. आता मात्र समीकरण मधनं येणारे 10 चेंडू 33 धावेची गरज. मोठे फटके येणं गरजेचा असं दैसर संघाला. शेवटी तिसरा चेंडू. यावेळी जबरदस्त चेंडू जातोय. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू मध्ये कुठली धाव नसेल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 37. आता मात्र समीकरण मधलं येणारे 9 चेंडू 33 धावेची गरज. यावेळी जबरदस्त चेंडू पैकी होतोय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण देखील बदल. 8 चेंडू 33 धावा. शेकडे 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळीच जबरदस्त कामगिरी देखील चांगली करतो. यावेळी फटका चांगला येतोय. शतरक्षण चेंडूवरती. चेंडू थांबणार नाही. चेंडू जिंकलाय. 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. वळतोय. षटकारीला शेवटचा चेंडू. यावेळी दांडी गोल केली फलंदाजाची. सावरकार संघाचा संघनायकाला शेवटचा कॉल असेल. अन्यथा आपल्याला पॅनेटी दिली जाईल. शेवटचा कॉल असेल. यावेळी फटका चांगला येतोय. शतरक्षण चेंडूवरती. जबरदस्त शतरक्षण होतोय. 2 धावा लाभतील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 43 धावा. 5 चेंडू 27 धावेची गरज. सावरकर संघाला शेवटचा कॉल असेल. पॅनेटीला समोर जावं लागेल आपल्याला. शेवटचा अंतिम कॉल असेल. आपण या आपला कुठला खेळाडू असेल त्यांनी संपर्क कशामध्ये या.
मऊ कोळीवाडा संघाचा संगणक आलेला आहे. नक्कीच आपल्याला 2 धावांची पॅनल्टीला समोर जावा लागेल. 4 चेंडू 23 धावेची गरज. स्लो चेंडू होता, पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू. संघाची धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या धावपैकी 49 धावा, सॉरी 48 धावा. यावेळी फटका पुन्हा एकदा चांगला येतोय. 6 धावांसाठी चेंडू. समीकरण पहा, 3 चेंडू. ठीक आहे, येणारे 3 चेंडू 16 धावेची गरज यावेळी दैसर संघाला. आणि सावरकर संघाला शेवटचा गोल असेल ही इनिंग संपायच्यात आपल्याला यायचं, अन्यथा आपल्याला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. या स्पर्धेचा नेम असेल आणि या स्पर्धेचा नेम देखील पहा, कंपल्सरी चेसिंग असेल. येणारे 3 चेंडू 16 धावा. यावेळी फटका चांगला येतोय. एकच धाव लाभेल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली 55 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू 15 धावेची गरज. सावरकर संघाचा संगणक आलेला आहे, तसेच मऊ कोळीवाडा संघाचा संगणक देखील आलेला आहे. तर दत्तात्रय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. या स्पर्धेसाठी LCD TV देखील मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या माध्यमातून लावली, तर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. त्याकडे 2 चेंडू 15 धावेची गरज. यावेळी जबरदस्त तर नाणेफेकी जिंकलंय मऊ कोळीवाडा संघानं. आपला निर्णय देखील लगेच कळवायचा आहे. यावेळी फलंदाज देखील बाद. सामना जिंकला यावेळी आपण पाहतोय गणेशपुरी संघानं. आणि दोन्ही संघांसाठी या स्पर्धेकडून सहर्ष स्वागत केलं जाईल.